श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा सर्व पितृ अमावस्या. या दिवशी आपल्याला या 15 दिवसात जेवढ्या सेवा करणं शक्य झालं नाही तेवढ्या सेवा आपण या एका दिवसामध्ये केल्या तरी देखील आपल्याला पुण्यफळ प्राप्त होतं. आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतो, आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्ती मिळेल. त्यामुळे उद्याचा दिवस आपल्याला चुकू द्यायचा नाही. आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी सेवा ह्या करायच्याच आहेत जेणेकरून त्यांना मोक्ष प्राप्ती मिळेल. तर बघा आपण असेच उपाय जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा उद्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील महत्त्वाच्या वस्तू टाकायच्या आहेत. तर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये पंचगव्य टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे. बघा पंचगव्याची पुडी देवपूजेचं साहित्य ज्या ठिकाणी मिळतं त्या ठिकाणी तुम्हाला अगदी ही 10 रुपयाला पुडी मिळते, तिथे मिळून जाईल. आणि ही पुडी आपल्याला आणल्यानंतर अगदी कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हे पंचगव्य टाकायचं आहे आणि स्नान करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला आपली दररोजची देवपूजा करून घ्यायची आहे. आता तुम्हाला जर समजा या 15 दिवसामध्ये गाईला घास खाऊ घालणं नसेल झाला, समजा गाईला पोळी खाऊ घालणं नसेल झाली, तर उद्याच्या दिवशी तुम्ही अगदी बघा एक चपाती किंवा मग भाकरी आणि त्यावरती गूळ ठेवून आपल्याला गाईला खाऊ घालायचे आहे. शक्य झाले तर गाईची पूजा करा, आशीर्वाद घ्या गोमातेचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला भात शिजवायचा आहे, स्पेशली भात शिजवायचा आहे बघा. आणि तो भात शिजवल्यानंतर आपल्याला कावळ्यासाठी दही भात आणि त्यावरती थोडेसे काळे तीळ टाकून अशा प्रकारे आपल्याला कावळ्यासाठी एका कागदावरती किंवा द्रोणामध्ये बाहेर भात ठेवायचा आहे. याच प्रकारे मग तुम्ही कुत्र्याला दही भात खाऊ घाला किंवा मग एक भाकरी किंवा पोळी जरी खाऊ घातली तरी देखील चालेल. कारण की आपले जे पूर्वज असतात ते पितृलोकातून या 15 दिवसामध्ये पृथ्वीवरती आलेले असतात आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ते पितृलोकामध्ये परत जातात. मग त्यांचा मोक्ष होण्यासाठी, त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला ह्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. तसेच या 15 दिवसामध्ये दान करण्याला विशेष महत्त्व आहे. श्राद्ध, तर्पण, पिंडदान यासारख्या विधी. आता जर समजा तुम्हाला तुमच्या घरातील पूर्वजांच्या श्राद्ध तिथी जर माहिती नसतील आणि तुम्ही श्राद्ध केले नसेल तर तुम्ही उद्या सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील तुम्ही श्राद्ध करू शकतात. कारण की जे 15 दिवसात आपण जे काही करू शकलो नाहीत ते आपण उद्याच्या दिवशी केलं तरी देखील आपल्याला चालतं. तर मग आपण उद्याच्या दिवशी देखील श्राद्ध घालू शकतो, पिंडदान, तर्पण यासारख्या विधी करू शकतो. तसेच बघा आपल्याला तुळशी मातेला देखील देवपूजा झाल्यानंतर सकाळी काळे तीळ मिश्रित पाणी अर्पण करायचं आहे तुळशी मातेला. तसेच सूर्यनारायणाला अर्धे देताना देखील त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. आणि आपल्याला वेळात वेळ काढून तुम्ही मग दुपारी 12 वाजेच्या नंतर गेलात, 12 वाजता गेलात तरी देखील चालेल, पिंपळ वृक्षाला देखील आपल्याला काळे तीळ अर्पण करायचे आहेत. आणि पिंपळ वृक्ष सर्व देवी देवतांचा वास आहे. आपले पूर्वज देखील पिंपळ वृक्षावर असतात म्हणून आपल्याला त्या वृक्षाखाली एक दिवा देखील लावायचा आहे. काळे तीळ अर्पण करायचे आहेत. एक तांब्या भरून पाणी घेऊन जायचं आहे. अगदी आपल्याला त्या वृक्षाची पूजा केली तरी देखील चालेल. मग एवढं सगळं करणं शक्य होत नसेल तर मग आपले बाहेर कुठे समजा आपण कामानिमित्त जाताना कुठेतरी झाड दिसल या आशेवरती जाताना जरी आपण काळे तीळ सोबत घेऊन गेलो आणि काळे तीळ अर्पण केले, दर्शन घेतलं तरी देखील चालेल. त्यानंतर बघा आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये किंवा मग उंबरट्याच्या बाहेर आपल्याला आपल्या पूर्वजांसाठी एक दिवा लावायचा आहे. मग तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एक कणकेचा दिवा तयार करा. मग बाहेर दक्षिण दिशेला लावा किंवा मग बाहेर शक्य नाही झालं तर घरामध्ये जरी तुम्ही दक्षिण दिशेला दिवा लावला तरी देखील चालेल. मात्र उद्या आपल्याला नक्कीच या सेवा करायच्या आहेत. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचे पठण करायचे आहे. पूर्वजांची क्षमायाचना करायची आहे. काही चुकलं असेल तर माफ करा. मला ज्या प्रकारे येते त्या प्रकारे मी तुमची सेवा करण्याचा नक्कीच प्रयत्न करत आहे. ती सेवा गोड मानून घ्या
आणि आपल्याला भगवान विष्णूंकडे देखील आपल्या पूर्वजांच्या मोक्षप्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे। अशा प्रकारे बघा उद्याच्या दिवशी आपल्याला होईल तेवढ्या जास्तीत जास्त आपल्या पूर्वजांसाठी सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे। तर बघा तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून तुम्ही नक्कीच कळवा। व्हिडिओला नवीन असताल लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा। आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, धन्यवाद।